हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. बघू शकता आज मी असे बाफला बाटी बनवलेली आहे छान. तर चला तर मग रेसिपी सुरू करूया. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, रवा घेतलेला आहे मी, थोडंसं बेसन पीठ टाकायचं आहे, त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं सुक्कं पीठ. ओवा टाकलेला आहे हातावर चोळून थोडासा, मीठ टाकलेलं आहे चवीनुसार, धने कुटून घेतले होते थोडेसे जाडसर ते टाकायचे आहेत, खायचा सोडा टाकत आहे थोडा, तीळ टाकलेले आहेत पांढरे तीळ, हळद टाकून घ्यायची आहे, मिक्स केलेलं आहे चांगलं असं. तेल टाकून घेते थोडंसं, तेल चांगलं असं पिठाला चोळून घ्यायचं आहे आपल्याला छान, मस्त पिठाला एकजीव करून घ्यायचं आहे तेल. आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. छान असं पीठ मळून झालं आहे आपलं. तर इथं मी डाळी शिजवायला टाकलेल्या आहेत, 4 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत. छान स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत डाळी. मस्त धुवून झाली आहे डाळ. पाणी टाकते शिजायला डाळीत. टोमॅटो टाकला आहे डाळीत शिजायला, मीठ टाकलेलं आहे, थोडी हळद टाकायची आहे, मिरची पावडर टाकलेली आहे डाळीतच. छान अशी डाळ शिजून घ्यायची आहे आपल्याला. इथं पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे, थोडंसं मळून घेते अजून जरासं त्याला मी. आता हे जे छान असे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला, थोडेसे मोठे असे मीडियम साईजचे. सगळ्या पिठाचे मस्त छान गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला अशा प्रकारे. अशा प्रकारे गोळे करून झालेले आहेत आपले असे छान मस्तपैकी. सगळ्या पिठाचे गोळे तयार झाले आहेत आपले. तर मी पाणी ठेवलं आहे गरम करायला, त्याच्यामध्ये एक एक गोळे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. थोडंसं तेल टाकायचं आहे त्याच्यातच. डाळीसाठी कढई ठेवली आहे, त्यात तेल, मोहरी, जिरे टाकून घेतलेले आहेत. कांदा टाकायचा आहे, छान परतून घ्यायचा आहे कांदा. इकडं डाळ पण शिजली आपली छान मस्त. मिक्स करून घेत त्याला छान असं. कांदा चांगला परतला गेला. 2 सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत लाल त्याच्यातच. हळद टाकलेली आहे, मिरची पावडर टाकत आहे. मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. छान डाळ बनली की बाफला बाटी खायला छान लागते. डाळ टाकत आहे त्याच्यामध्ये, मिक्स करून घेते. सगळी डाळ टाकून घ्यायची आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे, जास्तच घट्ट झाले डाळ, जास्त घट्ट डाळ नाही, थोडीशी मीडियम अशी डाळ छान लागते. थोडंसं पाणी टाकते. मीठ टाकते चवीनुसार. मिक्स करून घेतले छान अशी. इकडं आपले बाफला बाटी पण शिजले आहे छान, मस्त असं शिजलेलं आहे छान. काढून घेते मी. आता हे थंड व्हायला ठेवायचं आहे आपल्याला. इकडं डाळ पण आपली छान उकळली आहे, कोथिंबीर टाकली त्याच्यामध्ये. मस्त डाळ तयार झाली आपली, बघू शकता अशी. खूप छान लागते ही डाळ, मिक्स डाळीची डाळ. बाटी आपली थंड झालेली आहे, कट करून घेते मी. छान असे
4 भागात कट करून घ्यायचे आहे. बघू शकता छान त्याला जाळी पण आलेली आहे, मस्त अशी झालेली आहे, छान शिजलं गेलेलं आहे ते. आता आपल्याला हे तेलामध्ये टाकून छान गोल्डन कलरवर असं छान फ्राय करून घ्यायचं आहे. तेल ठेवलेलं आहे मी कढई तापायला, एक एक टाकून घेते त्यामध्ये. थोडंसं सोनेरी रंगावर असं भाजून घ्यायचं आहे. खूप छान लागते ही डिश, राजस्थानी डिश आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. बघितली पण असेल तुम्ही, पण मी पहिली बार ट्राय केले. सगळे काढून घेते मी एक एक, सगळे असेच फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला. बघू शकता छान असं फ्राय झालेलं आहे, छान झालेलं आहे मस्त. तुम्ही नक्कीच ट्राय करा. आवडलं तर माझ्या व्हिडिओला एक लाईक करा, कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा.